तर बघा, ह्या प्रश्नावर अ, आपल्याला अ, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. म्हणजे हा एमसीक्यू टाईपचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात. देअर आर 4 अल्टरनेटिव्हज, 4 ऑप्शन्स and within that 4 options you have to select one correct option. From the passage दिलेला उत्तर वाचून त्यातून तुम्हाला एक योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा आहे. See the question. Choose the correct alternatives of the following. Choose the correct alternative of the following. See here, the primary focus of Ayurvedic medicine is to promote. You have to find this line in the passage. The primary focus of Ayurvedic medicine is to promote. मग आता आयुर्वेदिक मेडिसिन जे आहे यांचा प्रमुख त्या ठिकाणी फोकस कशावर असतो असा हा प्रश्न आहे. त्याची खाली 4 पर्याय दिलेले आहेत. हा क्वेश्चन ही जी लाईन आहे ही लाईन तुम्हाला पॅशनमध्ये बघायची आहे. चला तर आपण या ठिकाणी हा जो उतारा आहे तो बघूया. ठीक आहे. Here, the primary focus the primary focus of Ayurvedic medicine is to promote. हा प्रश्न आपल्याला ही जी लाईन प्रश्नाची दिलेली आहे हे इथं आहे. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट. ही जी लाईन आहे ती आपल्याला उत्तरामध्ये इथं दिसते. गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. ट्रीटमेंट मे include breathing exercise, diet exchange, diet changes, lifestyle changes, medication and yoga. आता हे जे पर्याय आपल्याला बघायचे आहेत हे पर्याय खाली बघा. हे खाली पर्याय दिलेले आहेत. पण ही जी लाईन आहे हे पर्याय यामधून कोणता पर्याय आपल्याला बघायचा आहे शोधायचा आहे. डाएट चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस. हे त्याच्यामध्ये आहे का बघा. गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, मेडिटेशन अँड योगा. मग याच्यामध्ये आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत बघा. हे जे पर्याय आहेत यामधून आपल्याला पर्याय योग्य शोधायचा आहे. तर याचे पर्याय आहेत इथे बघा. द प्रायमरी फोकस ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन इज टू प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. हा जो सेकंड पर्याय आहे हा सेकंड पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक करेक्ट उत्तर आहे सेकंड पर्याय. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं ते जे उत्तर आहे सेकंड गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. प्रमोट गुड हेल्थ रादर दॅन फाईट डिसीज. हे आपल्याला पॅसेज वाचून पटकन आपलं कॉम्प्रिहेन्शन इतकं स्ट्रॉंग आपल्याला करणं गरजेचं आहे. इट्स अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. हा सरावाचा भाग आहे आणि सरावाने ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत त्यांचं आपल्याला उत्तर या पद्धतीनं शोधायचं असतं. वाचन पॅसेजचं करायचं आहे, समजून घ्यायचं आहे उत्तर, वाचन स्पीडीली करायचं आहे आणि दिलेला प्रश्न आपल्याला अशा पद्धतीनं शोधायचा. मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा कधी कधी आपल्याला दिलेल्या ऑप्शन वरून सुद्धा त्याचं उत्तर ठरवायचं असतं. ते आपण पुढे बघणारच आहोत. चला तर पुढे बघा. पुढचा क्वेश्चन आहे चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म वेब डायग्राम. आता इथे एक संकल्पना एक कन्सेप्ट दिलेली असते. आयुर्वेदिक ट्रीटमेंट मे इन्क्लूड. ही जी कन्सेप्ट आहे ती पॅसेज मधीलच आहे.
आणि त्यावरून तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जी माहिती आहे ती पॅशन मधून शोधून द्यायची आहे. तर आपण या ठिकाणी आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट में इन्क्लूड आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो अशी ही कन्सेप्ट आहे. तर आपण हा भाग आपण पॅशन मध्ये शोधूया. आयुर्वेदिक ट्रीटमेंट में इन्क्लूड बघा इथे हा प्रश्न दिलेला आहे. ही जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आयुर्वेदिक ट्रीटमेंट में इन्क्लूड ती कन्सेप्ट आपल्याला पॅशन मध्ये इथे पाहायला मिळते आणि याचे जे पर्याय आहेत बघा ब्रीथिंग एक्सरसाइज हा एक पर्याय त्याचा दिलेला आहे. डाएट चेंजेस हा दूसरा पर्याय आहे. लाईफस्टाईल चेंजेस हा तिसरा पर्याय आहे आणि चौथा आहे मेडिसिन मेडिसिन अँड योगा मेडिसिन अँड योगा हे चार पर्याय त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत बघा. त्यातून आपल्याला त्यांनी दोन पर्याय ऑलरेडी दिलेले आहेत आणि दोन पर्याय आपल्याला त्या पॅशन मधून उत्तरामधून शोधून द्यायचे आहेत. मग हे चार पर्याय आपल्याला पॅशन मध्ये भेटलेले आहेत त्यापैकी दोन दिलेले आहेत. कोणत्या गोष्टींचा समावेश आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये असतो विच थिंग्स आर इन्क्लुडेड इन आयुर्वेदिक ट्रीटमेंट फर्स्ट ब्रीथिंग एक्सरसाइज डाएट चेंजेस लाईफस्टाईल चेंजेस मेडिटेशन अँड योगा हे चार पर्याय आहेत. त्यापैकी आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत चला तर आपण बघूया. चल बघा या प्रश्नावर आपण आलेलो आहे. तर मग आता इथे बघा ब्रीथिंग एक्सरसाइज हा पर्याय दिलेला आहे आणि दुसरा पर्याय दिलेला आहे मेडिटेशन अँड योगा. मग आता आपल्याला दुसरा कोणता पर्याय राहिलेला आहे डाएट चेंजेस डाएट चेंजेस आणि चौथा पर्याय आहे लाईफस्टाईल चेंजेस. हे दोन पर्याय आपल्याला त्या उदाहरणातून पाहायला मिळतात. म्हणजे या वेब चार्ट मध्ये जी कन्सेप्ट आपल्याला इथे दिलेली असते त्या कन्सेप्टशी संबंधित जी माहिती विचारलेली असते ती पॅसेज मधून आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करायची असते. त्यासाठी आपल्याला तो पॅसेज तो उतारा आहे तो अगदी मायक्रो रिडिंग चांगला समजून घेऊन त्याचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं होणं गरजेचं आहे. तेव्हा अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला सहजासहजी पॅसेज मध्ये सापडतात. अशा पद्धतीनं हा जो क्वेश्चन आहे हा या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल. चला तर पुढे मग इथे तुम्हाला एक पर्याय खाली दिलेले आहे. याच्यात लाईफस्टाईल चेंजेस आणि डाएट चेंजेस हा पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. आता खाली तिसरा प्रश्न आहे चूज द करेक्ट वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. If the medicine is the science, if the medicine is the science and practice of diagnosis, then is the dot 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 is the science of earth surface and physical features. बघा आता हा प्रश्न आहे हा या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. या प्रश्नामध्ये बघा जर मेडिसिन इज द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ डायग्नोसिस मेडिसिन काय आहे एक शास्त्र आहे आणि ते रोगाचं निदान प्रॅक्टिस निदानाची प्रॅक्टिस करणारं एक शास्त्र आहे. तर इज द सायन्स ऑफ अर्थ सायन्स ऑफ अर्थ अँड फिजिकल फीचर्स जी प्राकृतिक रचना आहे प्राकृतिक जी वैशिष्ट्य आहे कशाचं अर्थ सरफेसचं हे सांगणार कोणतं शास्त्र आहे. मग आपल्याला बघा जिओमेट्री हा एक ऑप्शन दिलेला आहे. आता इथे तुम्हाला पर्यायावर जायचं आहे तुम्हाला पॅशन मध्ये हे जायचं नाही. इथे पर्यायावरून तुम्हाला या ठिकाणी अशा प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी शोधायची असतात. मग या प्रश्नाशी रिलेटेड आपल्याला कोणता पर्याय योग्य आहे. मग बघा पहिला पर्याय आपण या ठिकाणी घेऊया जिओमेट्री a subject which is which studies steps and measurement. मग स्टेप्स अँड मेजरमेंट स्टडी करतो हा पर्याय येणार नाही.
अर्थ सरफेस आणि फिजिकल फीचरशी तो संबंधित येत नाही. तर दुसरा पर्याय आहे फिजिक्स. फिजिक्स इज स्टडी ऑफ मॅटर, एनर्जी, स्पेस यांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मग हा याची संबंधित येत नाही. पुढचा पर्याय आहे ग्लोबल. ग्लोबल म्हणजे वर्ल्ड वाईड, जागतिक. याचाही काही आपल्याशी संबंध, फिजिकल फीचरशी त्याचा काही संबंध येत नाही. मग इथे पर्यायावरून आपल्याला उत्तर मिळतंय सेकंड, जिओग्राफी. जिओग्राफी मध्ये आपल्याला काय अर्थ सरफेस बद्दल अभ्यास करायला मिळतं. फिजिकल फीचर्स, आमचे जे फिजिकल फीचर्स आहेत, जी प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत, गुणधर्म आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला जिओग्राफी मध्ये पाहायला मिळतो. म्हणून हे जे सेकंड ऑप्शन आहे जिओग्राफी, ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रश्नांचे, अशा मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे काही असतात त्यांची तुम्हाला जे पर्याय आहेत त्या पर्यायांच्या वरून तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळवता येतात. म्हणून पर्यायावरून सुद्धा आपल्याला उत्तर शोधता आलं पाहिजे. ही ट्रिक्स आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता खाली पुढचा प्रश्न आहे इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 4 and 5. आता क्वेश्चन नंबर 4 and 5 मध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या फॉलो करायच्या. रीड द पॅसेज and choose the correct alternative for question number 4 and 5. Read the passage carefully and choose correct alternatives. There are some options are given, some alternatives are given, and you have to choose that correct alternatives from that options, from that alternatives. मग आता हा क्वेश्चन नंबर 5 हा पॅसेज जो आहे, हा पॅसेज त्या ठिकाणी तुम्हाला रीड करायचा आहे. दिस इज द स्पेशल रेडिओ or program about earthquake and what people should do in case an earthquake occurs, of all the natural calamities. earthquake शी संबंधित हा प्रश्न आहे. तुमचं रीडिंग पॅसेजचं एकदम फटाफट झालं पाहिजे. आणि रीडिंग करताना मी तुम्हाला सांगितलंय की नुसतं वाचन करायचं नाही, तर ते जे काही वाचतोय ते आपल्याला समजून पण घेता आलं पाहिजे, त्याचं कॉम्प्रिहेन्शन पण झालं पाहिजे. आपल्याला रीडिंग मेजर करता आलं पाहिजे. वर्ड पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला आपण किती शब्द वाचतो याचं रीडिंगचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला करता येतं. ते आपण केलं पाहिजे विथ द पॅसेज ऑफ टाइम इन डे टू डे लाईफ. दररोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा सराव केला पण पाहिजे. तर आता इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत बघा. क्वेश्चन नंबर 4, कम्प्लीट द फॉलोइंग वेब बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. आता ही जी वेब आहे ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि याच्यातून आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. काही ऑप्शन दिलेले आहेत आणि एक ऑप्शन आपल्याला इथं शोधायला सांगितलेला आहे. मग त्याचे खाली पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायावरून आपल्याला या ठिकाणी ही उत्तर शोधायची आहे. मग आता इथे काय पर्याय, इथे पर्यायावरून सुद्धा आपण जाऊ शकतो. एक पहिला प्रश्न समजून घ्या, प्रश्न काय आहे, कारण प्रश्न समजणं हे फार महत्वाचं आहे. प्रश्न आपल्याला समजला तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. बघा, इफ earthquake occurs, occur म्हणजे काय, टेक प्लेस, हॅपन. जर भूकंप झाला and you are in building आणि तुम्ही भूकंप होण्याच्या वेळी तुम्ही घरामध्ये आहात, बिल्डिंग मध्ये आहात, what should you do? तुम्ही अशा वेळी काय केलं पाहिजे? बघा, मग आता भूकंपाच्या वेळी आपण घरामध्ये असल्यावर आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आपल्याला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी? त्यासाठी काही पर्याय दिलेले आहेत बघा. These options are available in the passage. Put both hands on the back of your neck. दोन्ही हात तुमच्या मानेवर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ठेवायचे आहेत, जेणेकरून तुमचा डोक्याचा भाग तुम्हाला वरून पडणाऱ्या एखाद्या वस्तूपासून सेफ वाचवायचा आहे. Turn away from glass windows. घरामध्ये ज्या विंडो पेन्स असतात, डोर पेन्स असतात, पॅनल्स असतात ते लावलेले, त्यांच्यापासून आपण थोडं बाजूला जायचंय. कारण त्या काचा जर फुटल्या, त्या ब्रेक झाल्या, ग्लास ब्रेक झाली तर आपल्याला त्यापासून इजा होऊ शकते. म्हणून आपण तिथून बाजूला जायचं आणि तुमचं डोकं जे आहे खाली असं दाबून धरायचं आहे. आणि मग आता इथे तुम्हाला काही ऑप्शन बघा या ठिकाणी शोधायचे आहेत. तुमचा ऑप्शन आपल्याला घ्यायचा आहे, तो कोणता आहे बघा. इथे खाली पर्याय दिलेले आहे. क्लाइंब ऑन अ बेड, क्लाइंब ऑन अ बेड.
आता अशा वेळी आपण झाडं बेडवर त्या ठिकाणी चढलं पाहिजे का क्लाइंब म्हणजे आपण बेडवर उभं राहिलं पाहिजे का चढलं पाहिजे का नाही ऑप्शन चुकीचा आहे तर आपण आता यातून म्हणजे ऑप्शन त्या ठिकाणी जे आहे त्यावरूनच आपण जाऊया आपल्याला पॅसेंजरी सुद्धा जाण्याची गरज नाही बघा हा पहिला ऑप्शन तर या ठिकाणी आपल्याला येत नाही फुल ऑन ब्लँकेट अँड स्लीप ब्लँकेट ओढून घ्यायचं आणि झोपून घ्यायचं आपण वाचू शकतो का अशा वेळी नाही म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे टेक कवर अंडर अ डेस्क और टेबल टेक कवर अंडर अ डेस्क और टेबल आता हा बघा तुम्ही स्वतःला काय करा टेबलच्या खाली किंवा डेस्कच्या खाली स्वतःला तुम्ही हाईट करा म्हणजे तुमचं त्या ठिकाणी रक्षण तुमचं सेफ्टी त्या ठिकाणी होऊ शकते म्हणजे हा पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य वाटतोय हा तिसरा पर्याय म्हणजे पर्याय होऊन आपल्याला पॅशन मध्ये जाऊन पुन्हा वाजायची गरज नाही असे काही प्रश्न असतात की जे आपल्याला सेन्स ऑफ हुमर आपला चांगला असेल तर आपल्याला पर्याय होऊन त्या ठिकाणी उत्तर शोधता येतं आणि नव्हतं इकडे जाण्याची काही आपल्याला गरजच नाहीये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे टेक कवर अंडर अ डेस्क और टेबल हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं अशा पद्धतीनं काही प्रश्नांची उत्तर आपल्याला पर्यायावरून सुद्धा त्या ठिकाणी मिळवता येतात त्यानंतर चला पुढे आपण जाऊया पुढचा प्रश्न बघा फाईन ऑड मॅन आउट ऑड मॅन आउट बघा ऑड मॅन आउट म्हणजे काय आता इथे एक असा प्रश्न असतो की एखादी गोष्ट वेगळी असते आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी एखाद्या क्षेत्राशी एखाद्या गोष्टीशी रिलेटेड असतात मग ती वेगळी कोणती गोष्ट आहे डिफरंट थिंग वी हॅव टू फाइंड आउट हिअर ती वेगळी गोष्ट आपल्याला या ठिकाणी शोधून काढायची आहे आता इथे प्रश्न दिलेला आहे बघा फाईन ऑड मॅन आउट बघा आता या ठिकाणी जस्ट अ मिनिट बघा flood flood is related to natural calamity बघा नॅचरल कॅलॅमिटीच्या संदर्भात फ्लड आहे नैसर्गिक आपत्ती आहे ड्रॉप आता ड्रॉपला समानार्थी शब्द काय आहे फॅमिन फॅमिन म्हणजे दुष्काळ ड्रॉप म्हणजे दुष्काळ मग हा सुद्धा नॅचरल कॅलॅमिटीशी संबंधित आहे ड्रॉप ऑफ हा जो पर्याय आहे तो सुद्धा नॅचरल कॅलॅमिटीशी संबंधित आहे म्हणजे हे तीनही घटक एका गोष्टीशी रिलेटेड आहेत ते आहे नॅचरल कॅलॅमिटी आणि चौथा जो पर्याय आहे चौथा तो बॉम्ब एक्सप्लोजन बॉम्ब एक्सप्लोजन ही काय आहे मॅन मेड कॅलॅमिटी मॅनमेड डिझास्टर आहे ते मॅनमेड कॅलॅमिटी आहे हे मानवनिर्मित आहे मग हा वेगळा हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बॉम्ब एक्सप्लोजन आणि जे बाकीचे सगळे फ्लड ड्रॉट अँड अर्थक्वेक हे तीनही घटक नॅचरल कॅलॅमिटी नॅचरल डिझास्टरच्या संबंधित आहेत म्हणून ऑड मॅन आउट आपल्याला कोणता सापडला बॉम्ब एक्सप्लोजन विच इज अ मॅनमेड कॅलॅमिटी मॅनमेड डिझास्टर मानव निर्मित आपत्ती आहे ती ह्या व्यक्तीपासून वेगळी आहे म्हणून ते ऑड मॅन आउट या ठिकाणी येतं बॉम्ब एक्सप्लोजन अशा पद्धतीने आपल्याला याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्यायावरून त्या ठिकाणी शोधता येतं आलं लक्षात चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया फाइंड आउट मीनिंगफुल वर्ड्स रिलेटेड टू इंटरनेट फ्रॉम जम्बल्ड वर्ड बघा आता इथे जम्बल्ड वर्ड म्हणजे काय पहिल्यांदा ही कन्सेप्ट समजून घ्या जम्बल्ड वर्ड म्हणजे बघा जम्बल्ड वर्ड म्हणजे एखादा शब्द आहे शब्द काय सम लेटर्स join together to make word put together to some letters put together to make word to form word आता काही लेटर्स एकत्र ठेवून एक शब्द तयार केला जातो पण ते लेटर जर जंबल ऑर्डर मध्ये मिक्स स्वरूपामध्ये जर आपण त्या ठिकाणी ठेवले तर मिनिंगफुल शब्द तयार होणार नाही आणि मग अशा शब्दांचं ज्यादा इथे एक शब्द दिलेला आहे बघा ह्या शब्दामध्ये त्याच्यामध्ये जे लेटर आहे ते लेटर मिक्स स्वरूपात दिलेले आहे तो जो शब्द आहे तो असा परिपूर्ण नाहीये कम्प्लीट नाहीये त्याला मिनिंग नाहीये कारण त्याची लेटरची ऑर्डर जी आहे ती जंबल मध्ये आहे ती प्रॉपर नाहीये सिक्वेन्स नाहीये त्या लेटरला म्हणून तो जंबल आहे मग अशा शब्दात
पासून आपल्याला अशा लेटर पासून याच लेटरचा वापर करून एक मिनिंगफुल शब्द तयार करायचा आणि म्हणजे या अक्षरांची एक प्रॉपर ऑर्डर किंवा त्याला सिक्वेन्स म्हणूया. म्हणजे त्याचा त्या अक्षरांचा क्रम लावून एक अर्थपूर्ण मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आपल्याला. बघा माझा इथे शब्द आहे अक्षर आहे का बघा KITEWIDIA. आता बघा हा प्रश्न पहिल्यांदा समजून घ्या. फाईव्ह मिनिंगफुल वर्ड्स रिलेटेड टू इंटरनेट. इथे आपल्याला एक अजून एक क्लू दिलेला आहे. या अक्षरांची जुळवजुळव करून जर प्रॉपर ऑर्डर मध्ये ही अक्षरं जर मांडली इफ यू पुट दिस लेटर्स इन प्रॉपर ऑर्डर then what will happen? You will get meaningful word related to internet. इंटरनेटच्या संबंधित तो शब्द आहे. मग या अक्षरांचा जर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर याचे बघा या अक्षराचे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. एन्सायक्लोपीडिया काय येतं का त्याच्या संबंधात काही शब्द येतात का? हा येत नाही आहे. नॉलेज संदर्भात काही येते का तिथे? नाही येत आहे. वेबसाईटच्या संदर्भात सुद्धा तिथे काही लेटर्स आहेत काही नाही आहेत. पण हा जो शब्द बघा हा चौथा ऑप्शन बघा विकिपीडिया. बघा विकिपीडिया हा जो शब्द आहे या अक्षरांची जर तुम्ही प्रॉपर सिक्वेन्स मांडणी केली तर आपल्याला विकिपीडिया हा इंटरनेटशी संबंधित शब्द या ठिकाणी या जंबल ऑर्डर मधून आपल्याला पाहायला मिळतो. ते जर प्रॉपर ऑर्डर मध्ये जर ते लेटर मांडले तर हा विकिपीडिया हा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा पद्धतीचे हे प्रश्न आपण त्या ठिकाणी these questions can be corrected or can be achieved accomplished by practice. या प्रश्नांचा सराव केल्याने प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणसाला पूर्णत्व येतं म्हणतात ना तशा पद्धतीने हे सराव होणं फार गरजेचं आहे. मग अशा शब्दांपासून आपल्याला त्या कन्सेप्ट त्या ठिकाणी तयार करता येतात. चला पुढे पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7 बघा. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे रीड द सेंटेन्सेस फाइंड आउट द वर्ड व्हिच गिव्स ग्रेट मीनिंग ऑफ सेंटेन्स. आता इथे हा प्रश्न फार महत्त्वाचा समजून घ्या. रीड द सेंटेन्स अँड फाइंड आउट वर्ड्स व्हिच गिव्स ग्रेट मीनिंग ऑफ सेंटेन्स. याच्यामध्ये खाली पर्याय दिलेले आहेत. तिथे डॉट 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 लाईन दिलेली आहे. तिथे तुम्हाला ह्या 4 पर्यायामधून एक प्रॉपर पर्याय कोणता आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर चला आपण याचा त्या ठिकाणी अभ्यास करूया या प्रश्नाचा. या आपल्याला पर्यायावरून त्या ठिकाणी हा प्रश्न समजून घ्यायचा आहे बघा. गोपाल वॉन्टेड टू चूज द रॉयल फिजिशियन फॉर महाराजा. गोपाल एक मुलगा आहे आणि त्याला एक रॉयल फिजिशियन त्या ठिकाणी निवडायचा आहे कोणाला महाराजासाठी. He called the candidates who could relieve him from. Relieve हा जो शब्द आहे या शब्दावर सगळा खेळ डिपेंड आहे. रिलीव्ह म्हणजे काय आराम मिळणे बरे वाटणे वगैरे वगैरे एखाद्या गोष्टीपासून आपल्याला इझी वाटणे. बघा फ्रॉम डॉट डॉट डॉट. मग आता इथे खाली जे पर्याय दिलेले आहेत कशापासून रिलीफ आपल्याला मिळाला पाहिजे. मग बघा पेन. पेन म्हणजे काय पेन इज अन ऑब्जेक्ट व्हिच इज यूज्ड टू राईट. एक वस्तू आहे जे आपण लेखणी म्हणून बोलतो त्याला ते आपण लेखनासाठी वापरतो आपण. त्याच्यानंतर दुसरा आहे पुढचा पर्याय आहे हा येत नाहीये इथे रिलीव्ह फ्रॉम पेन. पहिला ऑप्शन होऊ शकत नाही इथे येऊ शकत नाही. मग इथे पेन. आता हा जो शब्द आहे पेन हे आपण ग्लास a bit of glass which is used in door or windows. आता काचेचं एक असं सीट असतं एक पूर्ण सीट असतं जे खिडक्यांना किंवा दरवाजाला बसवतात. विंडो पेन किंवा डोर पेन्स आपण म्हणतो. म्हणजे ग्लास सीट असतो एक पूर्ण तो आपण खिडक्यांना किंवा दरवाजाला बसवतो. म्हणजे हा सुद्धा येत नाही याच्यापासून काही रिलीफ आपल्याला मिळणार नाहीये. त्याच्यानंतर पेन्स हा तो चौथा पर्याय आहे. हा इथे पण बघायचं बघा. आता हा PENC पेन्स एक प्लुरल फॉर्म ऑफ पेनी. पेनी पेनी म्हणजे काय पेनी म्हणजे एक प्रकारचं नाणं आहे. एक दमडी आपण म्हणतो त्याला
त्या पेनीचा प्लुरल फॉर्म आहे पेन, म्हणजे हे सुद्धा इथे बसत नाही. परंतु रिलीव्ह कशापासून मिळाला पाहिजे? पेन्स, PAINS, पेन्स. आता हे सगळे शब्द बघा, हे या सगळ्या शब्दांचा उच्चार जवळजवळ सारखाच आहे. यांना होमोफोन्स, सेम साऊंड वर्ड असं पण म्हणतात यांना. याच्यातून आपल्याला योग्य पर्याय मिळतो तो पेन्स, PAINS, पेन्स. पेन्स म्हणजे काय? आपल्याला ज्या वेदना होतात त्या वेदनेपासून आपल्याला रिलीफ मिळणार. म्हणून दुसरं जे उत्तर आहे PAINS, पेन्स, हे उत्तर या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे असं समजतं. म्हणून हे पर्याय, हे जे पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामध्ये जे शब्द आहेत त्यांच्या आपल्याला मिनिंग माहित असणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास आपली vocabulary. सो आय रिक्वेस्ट यू enrich your vocabulary because vocabulary is the capital of language, any language. कोणत्याही भाषेचं भांडवल म्हणजे त्या भाषेची vocabulary. जर vocabulary तुमच्याकडे चांगली असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अशा प्रश्नांची उत्तर लिहिता येतात आणि तुमची उत्तर करेक्ट उत्तर तुम्हाला फाइंड आउट करता येतात. तर अशा पद्धतीनं इथे या शब्दापासून आपल्याला पेन्स, पेन्स वेदनेपासून रिलीफ त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. म्हणून हा दुसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 बघा. Choose the correct alternative from the following options, which means बघा. आता इथे एक some words, underline words दिलेले आहेत. In a flash. इथे काय करायचं आहे? Choose the correct alternatives from the following options. आता पुढे दिलेले जे ऑप्शन्स आहेत, पर्याय आहेत, त्यातून एक करेक्ट पर्याय मला निवडायचा आहे. Which means Mansukh could not walk. Mansukh could not walk fast, but he found a dawn. Take rope out of his luggage. आता लगेच म्हणजे काय? ती आपली साहित्याची बॅग असते, त्याला लगेच म्हणतात. मग आता मनसुख कुड नॉट वॉक फास्ट. मनसुख चालू शकला नाही. पण त्याला ही फाउंड अ लॉंग थिक रोप. त्याला त्याच्या लगेज मध्ये रोप त्या ठिकाणी सापडला. इल फिलिंग व्हॅनिश. व्हॅनिश म्हणजे काय? व्हॅनिश म्हणजे काय म्हणे? डिसअपियर. व्हॅनिश या शब्दाला अनेक शब्द आहे, डिसअपियर. बघा मग आता इथे आपल्याला हे अंडरलाईन वर्ड आहे, याचा त्या ठिकाणी आपल्याला या पर्यायामधून योग्य उत्तर शोधायचं आहे. इल फिलिंग व्हॅनिश, त्याच्या ज्या थकलेल्या भावना होत्या, तो थकवालेला होता, एक्झॉस्टेड होता, तो टायर्ड होता. मग त्याच्या त्या भावना तो रोग पाहिल्यावर लगेच त्या ठिकाणी व्हॅनिश झाला. व्हॅनिश म्हणजे काय? डिसअपियर, इनविजिबलपणे. इन फ्लॅश. इन अ फ्लॅश शब्दाचा अर्थ आहे, ही एक फ्रेज आहे, ही एक फ्रेझल वर्ड आहे. इन अ फ्लॅश शब्दाचा अर्थ आहे व्हेरी क्विकली. बघा, व्हेरी क्विकली. इन अ फ्लॅश या शब्दाचा अर्थ, फ्रेजचा अर्थ आहे व्हेरी क्विकली. आता व्हेरी क्विकली या शब्दाला कोणते चार पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ते आपल्याला बघायचं. आता बघा, पहिला पर्याय आहे, पहिला पर्याय इन सम सेकंड. त्यांनी जेव्हा तो रोग पाहिला, पहिल्या क्षणी त्याचा सगळा थकवा त्या ठिकाणी निघून गेला आणि व्हेरी क्विकली, इन्स्टंटली, इमिडिएटली, लगेच ताबडतोब. पण इथे सम सेकंड म्हणजे इट टेक सम पॉज ऑफ फ्युचर टाइम. हा पर्याय होणार नाही. त्याच्यानंतर आफ्टर सम टाइम, काही वेळानंतर, काही पर्याय होणार नाही. हा क्विकली, इमिडिएटली. हा पर्याय त्याला बसत नाहीये. पण लाईटनिंग बघा, इथे पण सुद्धा तो पर्याय ऍट वन्स. ऍट वन्स म्हणजे काय? इमिडिएटली, क्विकली, लगेच, ताबडतोब. अशा पद्धतीनं हा जो सेकंड ऑप्शन आहे ऍट वन्स, हा या ठिकाणी आपल्याला पर्याय या जो अर्थ तुम्हाला सांगितला व्हेरी क्विकली, इमिडिएटली, या पर्यायाला हा शब्द त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी मॅच होतोय. ऍट वन्स, ताबडतोब, लगेच, नाव नाव नाव, इमिडिएटली. अशा पद्धतीनं तो सेकंड जो ऑप्शन आहे ऍट वन्स, हा या ठिकाणी आपल्याला एकदम
सुटेबल ऑप्शन त्या ठिकाणी मिळतो पाहायला. त्यानंतर चला पुढे क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघा, फॉर्म पेयर्स 4 पेयर्स आर गिवन, which pair is not pair of opposite word. आता एकदम सोपा प्रश्न आहे. हे व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट टेक्निक आहे. याच्यात आपल्याला सिनोनिम्स, एंटोनिम्स या शब्दांच्या जोड्या आपल्याला माहित पाहिजे. शब्दांचा अभ्यास मी तुम्हाला मगाशी सांगितलं. वर्ड्स आर कॅपिटल ऑफ एनी लँग्वेज. कोणत्याही भाषेचं भांडवल म्हणजे त्या भाषेचे शब्द, त्या भाषेचा शब्द संग्रह आहे. आता बघा इथे आपल्याला कोणती जी या ठिकाणी शब्दांची जोडी आहे अपोजिट वर्डची, दॅट इज नॉट करेक्ट. बघा विच इज नॉट पेअर ऑफ अपोजिट वर्ड. बघा विच इज नॉट. तुम्ही प्रश्न एकदम या ठिकाणी प्रश्न वाचताना आपल्याला प्रश्न वाचन इतकं क्लिअरली आपलं झालं पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी काय करा. बघा विच पेअर इज नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. विरुद्ध अर्थाची शब्दांची जोडी नाहीये ती, असं या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. बघा इनकम्प्लीट, त्याला ऑपोजिट दिलेलं आहे कम्प्लीट. इनकम्प्लीट म्हणजे जे अपूर्ण आहे ते, आणि त्याला ऑपोजिट आहे कम्प्लीट. सेकंड आहे पुअर रिच. पुअर मीन्स वेल्दी पर्सन, सॉरी पुअर मीन्स गरीब माणूस, रिच म्हणजे श्रीमंत माणूस. ही सुद्धा ऑपोजिट पेअरची जोडी आहे. बघा हार्ड अँड इझी. हार्ड म्हणजे कठीण आणि इझी म्हणजे सोपे, ही सुद्धा जोडी आहे. पण इथे बघा प्रेज अँड ऍडमायर, दिस पेअर इज करेक्ट ऑप्शन. बघा चौथं जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आहे. इज नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. प्रेज आणि ऍडमायरचं मीनिंग सेम आहे. या दोन्हींचा अर्थ सारखाच आहे. एखाद्या गोष्टीचं कौतुक करणे, स्तुती करणे, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. म्हणजे ही सिनॉनिम्सची जोडी आहे, ही सिमिलर वर्डची जोडी आहे. म्हणून हे चौथं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. पेअर इज नॉट पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड. हे चौथं उत्तर ऍडमायर अँड प्रेज दोन्ही ही सिनॉनिम्सची जोडी आहे, ही ऑपोजिटची जोडी नाही. म्हणून हे चौथा पर्याय अगदी बरोबर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो इथे. त्यानंतर चला पुढे पुढचा क्वेश्चन आहे बघा. Read the sentence, two correct options by guessing the meaning of underlined words. बघा इथे तुम्हाला the teacher said, look at every plant, choose that part which has medicinal value. आता इथे प्लांट हा जो वर्ड दिलेला आहे, ही कन्सेप्ट आहे, ही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आता प्लांट हा शब्द आपण कशासाठी वापरतो बघा, हे समजून घ्यायचं आहे. लुक ॲट एव्हरी प्लांट. आता प्लांट म्हणजे काय? सॅपलिंग, त्याला समानार्थी शब्द आहे. म्हणजे एक छोटस रोपट असतं, त्याला आपण एक प्लांट म्हणतो. त्याच्यानंतर प्लांट म्हणजे अशा मोठा उद्योग समूह, काही औद्योगिक उद्योग समूह टाकलेला असतो, प्लांट टाकलेला असतो. एखादा मिल्क प्लांट असतो, वॉटर प्लांट असतो, असे विविध प्लांट असतात. त्यापैकी हे नक्की काय आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. परंतु इथे टीचर से लुक ॲट एव्हरी प्लांट, प्रत्येक प्लांट बघा आणि काय चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. त्याच्या कोणत्या पार्टचा मेडिसिनल व्हॅल्यू आहे. मग आता याच्यातून आपल्याला कोणता पर्याय या ठिकाणी होता? प्लेस वेअर इंडस्ट्रियल प्रोसेस टेक्निक. औद्योगिक काही प्रक्रिया चालते त्याला प्लांट म्हणतात. हा त्या प्लांटशी रिलेटेड नाहीये. To put in the ground to grow useful to us in many ways. हे प्लांट म्हणजे आपण लागवड करणे वगैरे, रोपटे लावणे वगैरे आपण म्हणतो. तो सुद्धा पर्याय इथं आपल्याला नाही येणार आहे. प्लेस वेअर पॉवर इज प्रोड्युस्ड, तो पण पर्याय आपल्याला या ठिकाणी नाही येणार आहे. परंतु इथे चौथा पर्याय बघा, चौथा, a living thing that grows on earth and usually has stem, leaves and roots. मग त्याच्या स्टेम मध्ये, लीव्स मध्ये, रूट्स मध्ये असे विविध जे त्याचे ब्रँचेस आहेत, त्याचे विविध अवयव आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या मेडिसिनल व्हॅल्यू आहे हे आपल्याला या ठिकाणी हा चौथ्या पर्यायावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणून हा चौथा पर्याय जो आहे तो या ठिकाणी अगदी करेक्ट ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीनं आता हा पुढचा प्रश्न बघा. रीड द रिडल अँड
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अगदी सोपा प्रश्न आहे. आय हॅव 3 ब्लेड्स. आता रिडल म्हणजे काय? रिडल इन द सेन्स पझल. एक कोड असतं, आपल्याला गेस करायचं असतं या ठिकाणी. आय हॅव 3 ब्लेड्स. आय हॅव 3 ब्लेड्स. 3 पाते असतात मला. इट रोटेट्स इन क्लॉकवाईज. आता फॅन जे आहे त्याचे पाते जे आहेत ते क्लॉकवाईज फिरतात. इट गिव्स कूल एअर. आता आपल्याला त्यापासून ते फिरल्यामुळे थंड हवा मिळते. कूल एअर हे ऑप्शन लक्षात घेत चला. अँड ब्रीज वेन यू स्विच ऑन. जेव्हा त्याला तुम्ही चालू करता ते पाते फिरतात आणि थंड हवा मिळते. इट मेक्स यू प्लीझंट इन समर. आणि ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये समर म्हणजे काय? उन्हाळा. आणि सीझन तो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आल्हाददायक आनंद देणारी गोष्ट आहे. पण आता इथे काय विंडो आपल्याला क्लॉकवाईज फिरतो का? हेलिकॉप्टर त्याचा विषय नाही. आणि ग्राइंडर त्याला पाते असतात परंतु ते आपल्याला कूल एअर वगैरे काही देत नाही. परंतु फॅन हा जो पर्याय आहे बघा, त्या पर्यायावर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं की ह्या सगळ्या जी आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे त्या माहितीवरून फॅन हा ऑप्शन त्या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर. म्हणजे पर्यायावरून आपल्याला त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनची उत्तर आपल्याला कशा पद्धतीने पटापट शोधता येतात. त्याच्यासाठी आपल्याला भाषेचं व्होकॅब्युलरी आपली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून आपण आपलं प्रश्नाचं वाचन आपण एकदम क्लिअर करायचं आहे. कोणत्याही पद्धतीनं आपल्याला प्रश्न त्याचं कॉम्प्रिहेन्शन पटापट होणं गरजेचं आहे. आता इथे पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज यूज्ड टू मेक फूड टेस्टी अँड डेलिशियस. आता फूड टेस्टी अँड डेलिशियस बघा. टेस्टी अँड डेलिशियस फूड आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला टेस्टी फूड कशावरून होत आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. फूड टेस्टी आणि डेलिशियस म्हणजे काय? रुचकर, चविष्ट, चवदार वगैरे असा त्याचा अर्थ आहे टेस्टी. आता इथे ऑइल आहे, त्याच्यानंतर सॉल्ट आहे, त्याच्यानंतर इथे पेपर्स आहे, अजून त्या ठिकाणी पेपर्स मिरी वगैरे असतात ते भाजीमध्ये आपण टाकतो, सॉल्ट टाकतो, त्याने भाजीला अजून टेस्ट येते. ऑइल टाकतो अजून भाजी टेस्टी होते. आणि त्याच्यानंतर खाली बघा त्याचे ऑप्शन दिलेले आहे. आता हा ऑप्शन आहे बघा. अजून कोणत्या गोष्टी ऍड केल्या की भाजी फूड आहे ते टेस्टी होतं. गार्लिक एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पुढे आहे चिली. चिली आहे. त्या चिलीवरून सुद्धा आपल्याला इथे एक ऑप्शन घेता येईल. चिली हे ऑप्शन. मिरची चिली म्हणजे मिरची. त्या ठिकाणी आपण भाजीमध्ये टाकल्यावर फूडमध्ये टाकल्याशिवाय तिथे टेस्ट किंवा चव येणार नाही. जिंजर ते आपण भाजीवर टाकत नाही. मीठ नाही, गार्लिक नाही, परंतु चिली हा एक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे पहा क्वेश्चन आहे. पुढचं क्वेश्चन ग्रामरवर फोकस आहे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एन्शियंट इंडियन the science of ship building and navigation very well. जे प्राचीन भारतीय होते बघा, त्यांना सायन्स ऑफ शिप बिल्डिंग जहाज बांधणीचं आणि नेव्हिगेशनचं चांगलं त्यांना ज्ञान होतं. काय होतं? ज्ञान होतं. मग आता इथे या आपण त्या पास्ट विषयी बोलतोय. मग आपल्याला इथे नो एक वचनी आहे, अनेक वचनी आहे, हा पास्ट टेन्स आहे. म्हणून इथे आपल्याला पर्याय नंबर 3 जो आहे एन्शियंट इंडियन बघा. एन्शियंट इंडियन न्यू हे उत्तर अगदी बरोबर आहे. कारण आपण त्या भूतकाळातल्या गोष्टीविषयी त्या ठिकाणी सांगतो. म्हणून एन्शियंट इंडियन न्यू द सायन्स ऑफ शिप बिल्डिंग अँड नेव्हिगेशन व्हेरी वेल. त्यांना त्याचं शास्त्र माहित होतं शिप बिल्डिंगचं. म्हणून हा तिसरा जो पर्याय आहे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा. आता हा प्रश्न जो आहे हा तुमचा चैत्य वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस वर डिपेंड आहे. तर बघा आता इथे ह्या प्रश्नामध्ये
मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. आता इथे काय करायचं आहे आपल्याला लक्षात घ्या. टीचर टोल्ड मेनी स्टोरीज. आता इथे टीचर हा सब्जेक्ट आहे, टोल्ड हे वर्ब आहे, मेनी स्टोरीज हे ऑब्जेक्ट आहे. बघा, टीचर टोल्ड मेनी स्टोरीज, बट कॅन यू सी हिअर द टेल्स ऑफ दिस सेंटेन्सच्या वाक्याचा काळ बघा पहिल्यांदा. आता काळ वाक्याचा कशावर ओळखता येतो? वाक्यात असणाऱ्या क्रियापदावरून वाक्याचा काळ ओळखता येतो. आता टेल्सचा भूतकाळ टोल्ड आहे म्हणजे हे वाक्य पास्ट टेन्सचं आहे. कशात आहे? पास्ट टेन्स. म्हणून आता या वाक्याचा आपल्याला काळ व्हॉइस बदलताना काय करावं लागणार आहे? व्हॉइस मध्ये पहिल्यांदा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एव्हीचं वाक्य आहे. हे एव्हीचं वाक्य टीव्ही म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना आपल्याला काय करावं लागेल? जे कर्म आहे ते पहिल्यांदा ऍज अ सब्जेक्ट म्हणून घ्यायचं आहे. मग मेनी स्टोरीज बघा, मेनी स्टोरीज. आता हा करता इज इट सिंगुलर ऑर प्लुरल? हा करता सिंगुलर आहे का प्लुरल आहे तो बघून घ्यायचा. आता मेनी स्टोरीज म्हणजे हा प्लुरल सब्जेक्ट आहे. मग आता हा इथं तर टीचरचा सिंगुलर सब्जेक्ट होता, पण तो आता नवीन करता जो आलाय तो प्लुरल आहे. अकॉर्डिंग टू दॅट नंबर ऑफ सब्जेक्ट, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सब्जेक्ट वी हॅव टू यूज टू बी फॉर्म. आता हे वाक्य पास्ट टेन्स आहे म्हणजे पास्ट टेन्सचे टू बीचे फॉर्म वापरायचे. ते कोणते आहे? वॉज, वेअर. आता वॉज हा एक क्वेश्चन आहे, वेअर अनेक क्वेश्चन आहे. If subject is singular, verb must be singular. If subject is plural, verb must be plural. आता हा सब्जेक्ट प्लुरल आहे म्हणून इथे वेअर हे अनेक वचनी त्या ठिकाणी रूप येणार आहे. बघा, वेअर मस्ट मेनी स्टोरीज वेअर टोल्ड. मग आता ते क्रियापद पॅसिव्ह वॉइस मध्ये क्रियापदाचं तिसरं रूप येतं आता टेल, टोल्ड, टोल्ड. आता त्याचं तिसरं रूप टोल्डच आहे. मेनी स्टोरीज वेअर टोल्ड बाय आणि क्रियापदानंतर नवीन शब्द वापरायचा आहे बाय आणि मग सुरुवातीच्या करता बाय टीचर. मेनी स्टोरीज वेअर टोल्ड बाय टीचर म्हणजे बघा पॅसिव्ह व्हॉइस वाक्य केलेलं आहे. कारण इथे ऑप्शन वरून आपल्याला लक्षात येत आहे की हे ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचे आहे. मग आता हा पर्याय कुठे आलेला आहे? पहिल्या वाक्याचं उत्तर कुठे आहे? तर पहिल्या वाक्याचं उत्तर मेनी स्टोरीज वेअर टोल्ड बाय टीचर. हे दुसरं उत्तर त्या प्रश्नाचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे पहिल्याचं उत्तर बी आहे, मेनी स्टोरीज वेअर टोल्ड बाय टीचर. त्यानंतर आता दुसरा त्या ठिकाणी प्रश्न आहे टीचर वॉज टेलिंग मेनी स्टोरीज. आता हे जे वाक्य आहे टीचर सब्जेक्ट आहे, वॉज टेलिंग हे वर्ब आहे आणि मेनी स्टोरीज हे ऑब्जेक्ट आहे. बघा, आता हे जे वाक्य आहे आता हे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य आहे. कंटिन्युअस पास्ट. कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य काय आहे? कारण वॉज त्या ठिकाणी आलेला आहे आणि क्रियापदाला आयएनजी जोडलेला आहे. चालू क्रिया आहे, अपूर्ण क्रिया आहे म्हणून कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पॅसिव्ह मध्ये करायचं म्हटल्यावर वाक्यातील ऑब्जेक्ट प्लेसला जे शब्द आहेत ते सब्जेक्ट प्लेसला घ्यायचे. मग मेनी स्टोरी बघा, मेनी स्टोरीज. आता हा हा इथं अनेक एक वचनी करता होता म्हणून ऑज आला, परंतु हा अनेक वचनी करता आहे म्हणून आता इथं काय येणार? वेअर. मेनी स्टोरीज वेअर. आता कंटिन्युअस अपूर्ण क्रिया आहे म्हणून आता क्रियापद आपल्याला तिसऱ्या रूपात लिहायचं आहे, परंतु तो त्याला जोडलेला जी चालू क्रिया आहे आयएनजी जोडलेला आहे तो बीइंग मध्ये घ्यायचा. मेनी स्टोरीज वेअर बीइंग टोल्ड बाय. आता हा पर्याय कुठे आहे आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचा? टीचर वॉज टेलिंग मेनी स्टोरीज. हा पर्याय आहे मेनी स्टोरीज वेअर बीइंग टोल्ड बाय टीचर्स. तिसऱ्या नंबरचा पर्याय जो आहे सी तो हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे बघा पहिल्याचं मिळालं बी आणि दुसऱ्याचं मिळालं सी. आता खाली जे पर्याय आपल्याला दिलेले आहेत 4 पर्याय त्यातून आपल्याला ते उत्तर शोधून द्यायचं आहे. ते तुम्हाला मी सांगतोय हे समजत असेल. चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न बघा या ठिकाणी. तिसरा प्रश्न बघा, टीचर टेल्स मेनी स्टोरीज. आता इथे टीचर सब्जेक्ट आहे, टेल्स वर्ब आहे, मेनी स्टोरीज ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आपल्याला वाक्यातील रचनेत कळणं हे फार गरजेची गोष्ट आहे. हे बेसिक भाग आहे. आता ह्या वाक्याचा काळ जो आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं
कोणत्याही क्रियापदाला when we add s or es to the base verb to the root verb it becomes singular. कोणत्याही क्रियापदाला s किंवा es जोडला तर त्याचं एकवचन होतो आणि मूळ रूपात असणारं क्रियापद हे अनेक वचनामध्ये असतं, नेहमी अनेक वचनामध्ये. आता इथे टेल टेल हे अनेक वचनी होईल, परंतु टेल्स त्याला यस किंवा यस जोडलेला आहे, त्याचं एक वचन झालेलं आहे. कोणत्याही क्रियापदाला यस किंवा यस जोडला तर त्याचं एक वचन होतं. आता इथे पॅसिव्ह करायचं म्हटल्यावर ऑब्जेक्ट प्लेसचा जे शब्द आहे ते सब्जेक्ट प्लेसला लिहून घ्यायचे. म्हणजे मेनी स्टोरीज मेनी स्टोरीज. आता हा अनेक वचनी करता आहे म्हणून आपल्याला आता हे वाक्य कोणत्या काळात आहे, हे वाक्य सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, कारण कर्ता आणि क्रियापद मूळ पद आहे, त्याला यस जोडलेलं एकवचनी क्रियापद आहे. म्हणून आता सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये टू रूप कोणती वापरायची आहे, एम इज आर. एम इज आर. आता एम इज आर पैकी कोणतं येईल इथे बघा, आर हे अनेक वचनी आहे, आर हे अनेक वचनी क्रियापद आहे, आरचं एकवचन इज आहे, इज हे एकवचनी क्रियापद आहे आणि एम हा नेहमी आय बरोबर वापरतात. म्हणजे आता इथे मेनी स्टोरीज अनेक वचनी आहे, मग इथे एम इज आर पैकी काय येणार आहे, आर येणार आहे. मेनी स्टोरीज many stories are told by me. आता पुढे आहे बघा, मेनी स्टोरीज आर टोल्ड बाय टीचर. बघा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय आहे, मेनी स्टोरीज आर टोल्ड बाय टीचर. म्हणजे बी हा ऑप्शन बरोबर आहे. पहिल्याचा बी आहे, दुसऱ्याचा सी आहे, तिसऱ्याचा डी आहे, म्हणजे चौथ्याचा काय असणार आहे, ए असणार आहे. मग वेळ न घालवता आपण लगेच हे बघायचं आहे, पहिल्याचा बी आहे, दुसऱ्याचा सी आहे, तिसऱ्याचा डी आहे आणि चौथ्याचा ए. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला पहिलं जे ऑप्शन आहे हे या ठिकाणी या पर्यायामधून आपल्याला पहिलं ऑप्शन अगदी बरोबर मिळतंय पाहायला. अशा पद्धतीनं हे ग्रामरचा हा क्वेश्चन ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईजचा. ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज मध्ये ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज मध्ये ऍक्टिव्ह वाईज मध्ये कर्त्याला महत्व असतं, पॅसिव्ह वाईज मध्ये कर्माला महत्व असतं. ही हा पार्ट या ठिकाणी आपल्याला या पॉइंट वरून त्या ठिकाणी लक्षात येतो. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता इथे पुढचा 16वा प्रश्न दिलेला आहे, फाइंड आउट करेक्ट अल्टरनेटिव्हज फॉर द टाइप ऑफ टेन्स ऑफ अंडरलाइन वर्ड्स. बघा आता इथे अंडरलाइन वर्ड जो दिलेला आहे त्याचा टेन्स कोणता आहे, यासाठी आपल्याला मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की रोज आपण कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20 क्रियापद आपण रोज केली पाहिजे. त्याचा प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण क्रियापद हा सर्वात महत्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला लँग्वेज मध्ये पाहायला मिळतं, इंग्रजी लँग्वेज मध्ये. आता इथं वाक्य आहे आपल्याला सांगितलेलं आहे टाइप ऑफ टेन्स. टाइप ऑफ टेन्स अंडरलाईन केलेला जो भाग आहे त्या शब्दाचा टेन्स कोणता आहे, टाइप्स ऑफ टेन्स ऑफ अंडरलाईन वर्ड. बघा निनाद फ्लीव हिज काइट. बघा निनाद फ्लीव हिज काइट. आता इथे फ्लीव हा जो क्रियापद आहे मध्ये आहे, फ्लायचा भूतकाळ आहे फ्लाय, फ्लायचा भूतकाळ आहे फ्लीव आणि फ्लोन हे त्याचं तिसरं रूप आहे. निनाद फ्लीव हिज काइट अँड द काइट रोज. बघा आता इथे हा अंडरलाईन वर्ड दिलेला आहे रोज. द काइट रोज हाय इन द स्काय. आता बघा रोज या हा जो शब्द आहे रोज म्हणजे गुलाब, नाव म्हणून जर वापरला तर त्याचा अर्थ होतोय फुल, गुलाबाचं फुल रोज. परंतु रोज हे पास्टेन्स सुद्धा आहे. कशाचं पास्टेन्स आहे, राईटचं पास्टेन्स आहे. राईट राईट या शब्दाचा पास्टेन्स रोज आहे आणि त्याचं पीपी पास्ट पार्टिसिपल काय आहे, रायझन. तिसरं रूप रायझन आहे. राईट रोज रायझन. बघा मग इथे कर्त्यानंतर तो जो हा काइट आहे हा काइट सब्जेक्ट आहे म्हणून वापरलेला आहे आणि रोज हे त्याचं त्याच्यापुढे आलेलं वर्ब आहे, पण ते वर्ब कशाचं आहे, पास्ट टेन्स ऑफ राईटचा आहे म्हणून हा पास्ट आहे. कोणता आहे, पास्ट. आणि म्हणजे हा कोणता क्रियापदाचं कितवं रूप आहे, सिंपल पास्ट. आणि इथे हे पास्ट टेन्सचं आहे. टाइप ऑफ टेन्स कोणता आहे तर
सिंपल पास्ट टेन्स आहे. आपण दुसरं रूप कोणत्या काळामध्ये वापरतो? सिंपल पास्ट टेन्स मध्ये होतं. करता, पीटी पास्ट टेन्स हे आपण कोणत्या काळात वापरतो? सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग काही हा सब्जेक्ट आहे आणि पीटी म्हणजे पास्ट टेन्स क्रियापदाचा राईट या क्रियापदाचं रोज जे पीटी पास्ट टेन्स काही आहे म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्स हे उत्तर त्याचं आहे. चौथा पर्याय अगदी त्याचा बरोबर आहे बघा. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला. आता इथे बघा हा फार महत्वाचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला काय करायला सांगितलंय हे लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये तुम्ही समजून घ्या. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट कंजंक्शन. आता कंजंक्शन म्हणजे काय? करेक्ट कंजंक्शन. कंजंक्शन इज द वर्ड विच इज युज्ड बिफोर नाउन टू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट. नामाच्या अगोदर हा शब्द वापरला जातो आणि नामाविषयी तो अधिक माहिती विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कंजंक्शन आहे. मग तो कंजंक्शन या ठिकाणी काय करतो? जोडण्याचं काम करतोय बघा. काही कंजंक्शन जोडण्याचं काम करतात. आता इथे कंजंक्शन कंजक्ट म्हणजे काय? जॉईन. कंजक्ट म्हणजे काय? जॉईन. दोन वाक्य. कंजंक्शन इज अ वर्ड विच इज यूज्ड टू जॉईन टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस. दोन वाक्य किंवा दोन शब्दांना एकत्र जोडण्याचं काम या ठिकाणी कंजंक्शन करत असतात. हे कळलं ना? मग फॉर एक्झाम्पल बघा, राम अँड श्याम. राम हा एक शब्द आहे आणि श्याम हा एक शब्द आहे. या दोघांना जोडण्याचं काम कोणी केलं? अँडने केलं. दोन शब्द एकत्र जोडले. हे कळलं ना? हे कंजंक्शनचं काम आहे. मग आता काही कंजंक्शन असे आहेत ते इथं वाक्य पण जोडतात, शब्दाला जोडतात, वाक्याला पण जोडतात. बघा इथे डॉग इमोजी से. आता या पर्यायामधून तुम्हाला अच्छा 4 ऑप्शन मधून तुम्हाला इथे डॉट डॉटच्या ठिकाणी वाक्य उत्तर लिहायचं आहे. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज एनिमी. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ हिज एनिमी. तो त्याच्या मित्रांना घाबरत नव्हता. पण आता हे एक वाक्य आणि हे एक वाक्य, हे दोन वाक्य एकत्र जोडायचे. मग आता इथे पर्यायावरून जायचं. बघा टू टू हे कंजंक्शन नाहीये म्हणजे याचा प्रश्न संपला. इफ इफ आणि व्हाय याबद्दल आपण बोलूया. इफ हा जो कंजंक्शन आहे हे कंजंक्शन आहे ते जोडण्यासाठी वापरतात. पण हे कधी वापरतात? वेन वी यूज वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन जर असेल, वर्बल क्वेश्चनच्या वेळी इफ किंवा वेदर, इफ किंवा वेदर हे दोन कंजंक्शन त्या ठिकाणी वापरतात. इफ वापरतात किंवा वेदर वापरतात. म्हणजे हे पुढचा प्रश्न डबल इन्व्हर्टेड कॉमा मधला जो प्रश्न असेल, फॉर एक्झाम्पल आय सेड आर यू रेडी असा प्रश्न आहे. आता हा वर्बल क्वेश्चन जे 24 हेल्पिंग वर्ब आहेत त्यापैकी कोणत्या एकाने सुरू झालेला प्रश्न म्हणजे वर्बल क्वेश्चन असतो. ना इथे आर यू रेडी म्हणजे आर यू रेडी येस नो टाइप क्वेश्चन असतो. तो ते येस नो टाइप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन म्हणतात. त्या वाक्याच्या वेळी ही किंवा वेदर वापरतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता तर आपण या पर्यायाकडे जाऊया. वाय वाय या पर्यायाकडे. आता वाय हा प्रश्न हे जे कंजंक्शन आहे हे कंजंक्शन कधी वापरतात? ज्यावेळेस डब्ल्यूएच क्वेश्चन असतो. डब्ल्यूएच क्वेश्चन लक्षात घ्या. डब्ल्यूएच क्वेश्चन असतो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये. त्यावेळेस वाय किंवा तो डब्ल्यूएच शब्दाने प्रश्न सुरू झालेला आहे तो त्या ठिकाणी वापरतात. हे सुद्धा इथे आपल्याला पर्याय करत नाही. परंतु इथे इथे मेन ऑप्शन कोणता आहे? दॅट. ज्या वेळेस असर्टिव्ह सेंटेन्स असतं, इथे पुढचं सेंटेन्स जे आहे ते असर्टिव्ह असतं, त्यावेळेस असर्टिव्ह सेंटेन्सच्या वेळेस इथे एक दोन वाक्यांना जोडणारे कंजंक्शन ते दॅट वापरतात. कळलं ना? ते दॅट कंजंक्शन दॅट हे उत्तर या पर्यायातलं अगदी बरोबर आहे. मग हा पर्याय इथे तुम्हाला दुसरा पर्याय उत्तर बरोबर त्यानंतर आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. बघा आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन वर्ड्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा आता इथे लक्षात घ्या आपल्याला आयडेंटिफाय काय करायचंय? आयडेंटिफाय काय करायचं आपल्याला? आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचंय ऍडजेक्टिव्ह. काय ऍडजेक्टिव्ह. आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह काय करतं? ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव्ह म्हणतात, विशेषण म्हणतात.
आणि कंजक्शन काय करतं? कंजक्शन इज यूज टू जॉईन टू वर्ड्स ऑर टू सेंटेन्सेस. लक्षात घ्या, हा फरक लक्षात घ्या. ऍडजेक्टिव्ह इथं आहे. आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन वर्ड, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथं आपल्याला किती टू करेक्ट म्हणजे दोन उत्तरं या ठिकाणी. स्मॉल आणि होपफुल ही दोन उत्तरं आपल्याला पाय हे त्या ठिकाणी वर्ब आहे. मग हा ऑप्शन येणार नाही. आणि कुक हे सुद्धा या ठिकाणी वर्ब आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही पर्याय येणार नाही. हे दोन पर्याय स्मॉल स्मॉल बॉय, स्मॉल रूम म्हणजे नामाच्या अगोदर स्मॉल रूम, नाम हे रूम हे नाऊन आहे, त्याच्या अगोदर हा पर्याय आला. त्या रूमचं वर्णन करणारा, नामाचं वर्णन करणारा शब्द त्याच्या अगोदर येतो, म्हणून तो स्मॉल हे विशेषण आहे. होपफुल, होपफुल पर्सन, पर्सन हे नाम आहे, त्याच्या अगोदर होपफुल हा शब्द आला, म्हणून होपफुल हे सुद्धा विशेषण आपल्याला. हे दोन पर्याय स्मॉल आणि होपफुल हे दोन्ही करेक्ट अल्टरनेटिव्ह, करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायला सांगितलेले आहे. त्या पद्धतीने ही दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चला पुढे आपण बघूया. आता इथे बघा 19 नंबरचा प्रश्न आहे. रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच शोज परमिशन. आता परमिशन घेण्यासाठी आपल्याला कोणता हे दिलेले पर्याय आहे, यातून आपल्याला कोणता शब्द योग्य आहे की ज्याने आपण परमिशन घेऊ शकतो, प्रश्नार्थी परमिशन घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने इथे आता स्टुडंट, इथे मे हा जो शब्द आहे, मे हा पर्याय जो आहे तो पर्याय या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. मे, कारण मे इथे काय येतो याला तुम्ही म्हणा, कारण इथे टीचर आणि स्टुडंटचं कम्युनिकेशन आहे, म्हणून इथे मे मे हा पोलाइट परमिशन त्या ठिकाणी पोलाइट परमिशन घेण्यासाठी आपण वापरतो, म्हणून मे हे ऑप्शन अगदी बरोबर. म्हणून मे हा पोलाइट परमिशन आहे. पोलाइट, आपण मोठ्या व्यक्तीशी बोलताना काही सभ्य शब्द पोलाइट वर्ड्स वापरतात, म्हणून त्याऐवजी आपण मे हा शब्द पोलाइटली परमिशन घेण्यासाठी वापरतो, म्हणून चौथा पर्याय अगदी बरोबर आहे. कारण तो टीचरला विचारतोय. आपण वर्गात जाताना टीचरला रोज विचारतो, मे आय कम इन सर, म्हणून मे मे हा प्रश्नार्थी शब्द जो आहे त्यांनी ही परमिशन त्या ठिकाणी घेणं योग्य आहे. मग टीचर रिप्लाय येस, कारण टीचर हा मोठा व्यक्ती आहे, म्हणून मी ही पोलाइट शब्द पोलाइट परमिशन घेण्यासाठी वापरतो, म्हणून चौथा ऑप्शन अगदी बरोबर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता बघा खाली रीड द डायलॉग, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. 20 नंबरचा प्रश्न आहे बघा. इथे दोन व्यक्तींमध्ये डायलॉग आहे आणि तो डायलॉग इथे डॉटेड ठिकाणी डॉट 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 लाईन दिलेली आहे. इथे तुम्हाला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे चार ऑप्शन मधून. बघा, मीनाक्षी, मीनाक्षी सेज वेअर इज द बर्ड, वेअर इज द बर्ड क्वेश्चन आहे. मग मधु काका उत्तर देतोय देअर इट इज, देअर इट इज. कुठे आहे तो सांगतोय इट इज डॉट 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 दॅट बुश. आता बुश, बुश म्हणजे काय? बुश म्हणजे झुडूप असतं, एक छोटस झुडूप असतं, त्याची उंची फार नसते, छोटस झाड असतं एक, असं चौबाजूने गोल राऊंडने असं बनलेलं असतं. त्याची हाईट जास्ती असतं, 2-3 पर्यंत असते, त्याला बुश म्हणतात. आणि या ठिकाणी आता त्या पर्यायामध्ये आता बघा, देअर इट इज, इट इज बिहाइंड, इन, इनटू आणि अबोव. आता तो पक्षी कुठे आहे? इन द बुश, इन, इन ह्या हा पर्याय अगदी बरोबर आहे. इथे इन द बुश, त्या झुडपामध्ये तो पक्षी आहे. आता तुम्ही म्हणाल की काही जण म्हणाल की इनटू का नाही, तर इनटू आणि इन मध्ये फरक आहे. इन हा जो शब्द आहे प्रिपोजिशन आहे, त्याला मोशन नाहीये. एखादी वस्तू आय पुट माय बुक्स इन द बॅग, म्हणजे मी बॅग मध्ये ठेवले, त्याची मुवमेंट नाही, ठेवलेलं आहे, पण इनटू ला मोशन आहे. इनटू, इनटू या प्रिपोजिशनला मोशन आहे, बाहेरून आतमध्ये, परंतु इथं तसं काही दाखवलं नाही, ऑलरेडी तिथं बुक्स मध्ये आहे हे त्या ठिकाणी सांगते, म्हणून इन हा पर्याय अगदी त्या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला समजतं.
हे बंद करायचं. Remaining 5 questions we'll see in the next lecture. Thank you.